त्यावेळी रुयाला आपल्या नवऱ्याचं आणि किन्नाचं ते बोलणं ऐकून जबरदस्त धक्का बसला होता. एका बाभळीच्या रानासाठी त्यांनी आणि तिच्या बाने फक्त त्या काळ्या नागाला विजयाची ढाल मिळावी म्हणून त्या चांगल्या बैलांना विष देऊन मारलं होतं. त्या क्षणी तिला आपल्या मुंगळ्याचा आणि बाचा प्रचंड संताप आलेला होता. तिला एकदम आठवलं, त्या वाईट रात्री तिचा बा आणि धर्म्या पेंड आणून त्यात घायकुयतीची पानं धोत्र्याच्या बिया कुटून घालून काही करत होते. तेव्हा धर्मादादा बाला म्हणाला होता, बा मी यायचा नाया. त्यावेळी तिने पुढे होऊन बस्त्याला हे काय करताय असं विचारल्यावर तो तिला म्हणाला होता, रुया तू हात येऊ नगस. आम्ही एकाचा पाय दुखत आहे त्याच्यावर लेप लावायला हे करतोय. तू जा, तू रामशा बघ आतमध्ये रडतोय. आणि त्या रात्री तिने जेव्हा मुंगळ्याला सगळं सांगितलं तेव्हा मुंगळ्यानं तिला पलंगावर झोपवून तिचं तोंड बंद करून टाकलं होतं. आणि नंतर त्यांच्या त्या अवीट सुखाच्या शृंगारात ती सगळं काही विसरून गेली होती. त्याच रात्री 2 वाजण्याच्या सुमाराला तिने आपल्या वाड्याचं मुख्य दार उघडण्याचा आवाज ऐकला होता. तिने कुशीवर वळून बघितलं तर तिचा मुंगळ्या तिच्या शेजारी नव्हता. तशी ती एकदम उठली, आपल्या खोलीबाहेर आली तर तिला मुंगळ्या आणि बस्त्या घोंगडं पांघरून बाहेर जाताना दिसले होते. त्यात धर्मादादा नव्हता. तेवढ्यात तिची आई तिच्याजवळ येऊन म्हणाली, रुया तू तुझ्या खोलीमध्ये जा. अगो त्या हांड्यातल्या धनाला नैवेद्य देऊन छान बकरा आणि कोंबडा कापायचा आहे, त्यात बायका माणसानं जायचं नाही. तेव्हा ती म्हणाली होती, पण आय कुणी बकरं कोंबडं हाणाया जाताना घोंगडा पांघरून छान जातात काय? आणि कधी नाही ते तिची आई तानी चिडून म्हणाली, रुया यो एवढा धनाचा हांडा सांभाळायचा, काय काय करायला लागतो त्याच्यासाठी. आणि रुया तुला चौकशाला वाढायला लागल्या आणि मग त्याचा परिणाम काय वांगळ झाला तर बोंबलत बसू ना गं. एवढं तिला बोलून तिची आई आत निघून गेली होती. तेव्हा ती धर्म्या दादाजवळ जाऊन त्याबद्दल त्याला काही विचारणार होती, पण नंतर तिने तो आपला विचार बदलून मुंगळ्या आला की त्यालाच विचारायचं ठरवलं. परंतु साधारण 2-3 तासांनी मुंगळ्या परत आला तेव्हा तिचा डोळाच लागून गेला होता. आणि पहाटे पहाटे तिला जाग आली तेव्हा मुंगळ्या तिच्या बाजूला झोपलेला होता. तसं तिने त्याला हलवून त्या रात्रीच्या प्रकरणाबद्दल विचारलं तेव्हा त्याने आळसावून ते धनाच्या पूजेचंच निमित्त तिला सांगितलं. ते सगळं खोटं हे तिला जाणवलं होतं, पण नंतर आपण खरंच नसत्या भानगडीत पडू नये म्हणून ती गप्प राहिली. सकाळी ती आंघोळीला जाताना धर्म्यादादानं तिला लवकुशच्या मृत्यूबद्दल सांगून मुंगळ्याला सांभाळायला सांगितलं होतं. तेव्हा तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती आणि आता त्या अशुभ रात्रीचं गूढ तिच्यासमोर उघडं झालं होतं. आता हे सगळं माहीत असूनसुद्धा त्या काळा नागाची विजयाची ढाल मिरवत आणायला ती आणि तिचं कुटुंब जाणार होतं. तेव्हा भयंकर संतापलेली रुही आत आलेल्या मुंगळ्यासमोर पाय आपटत ओरडली, धनी मला आत्ता उमगलं, त्या किन्नाच्या बैलाने जिंकावं म्हणून तुम्ही आणि बानं आराच्या बैलाला मारून टाकलं ना, आणि त्या बदल्यात तो काळा बैल तुम्हाला ते बाबळीचं रान देणार आहे ना. जा तुम्ही त्या जत्रेला, आम्ही नाही येणार. धनी आपल्या पदरात पोर असताना कोणाची हाय कधी घेऊ नये एवढं तुम्हाला कळत नाही का? मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आणि रुहीनं जोरात रडायला सुरुवात केली. तसं आयुष्यात पहिल्यांदा मुंगळ्यानं रुहीच्या तोंडावरच एक लगावून दिली. तो प्रथम तिच्याशी खोटं बोलला की रुया आम्ही आराच्या बैलाला मारलेलं नाही, तुला जत्रेला यायचं नाही तर तू येऊ नको, पण माझा भेजा खाऊ नको. तसं रुही रडत पडत आपल्या खोलीत गेली. तेव्हा मुंगळ्यानं बस्त्याच्या लाडक्या पोरीला मारलं तरी बस्त्या त्या नवरा बायकोच्या भांडणात काही पडला नाही. नंतर तो मुंगळ्या आणि धर्म्या आपल्या काही धनगरांना घेऊन जत्रेला गेले. तेव्हा रुहीमुळे तानीसुद्धा जत्रेला गेली नव्हती. त्यावेळी रुही रडत आपल्या पलंगावर पडली होती. तिच्या जवळच ठेवलेल्या पाळण्यातला रामशा जागाहून रडत होता, तरी तिने त्याला उचलून आपल्या जवळ घेतलं नव्हतं. आपल्या नवऱ्याचं ते मारणं धनगराची लेक असलेल्या मानी रुहीला फार लागलं होतं. तरी त्यातल्या त्यात तिच्या नवऱ्यानं त्या बैलांना मारलं नाही हे ऐकून तिला बरं वाटलं होतं, कारण त्यावेळी आपला नवरा आपल्याशी कधी खोटं बोलणार नाही हा तिला विश्वास होता. रुही असं रडत असताना तानी घाईघाईनं रुहीच्या खोलीत येऊन म्हणाली, रुया आधा रडणं पुरा कर, त्या रामशाला घे. तशी रुही रागानं उठत म्हणाली, आये यासनी माह्यावर एवढा हात उगारला, पण बा धर्मादान तू पण त्यासनी काय पण बोलला नाही. तानी रुहीजवळ बसत म्हणाली, रुया आता म्या तुला शेवटचं सांगतो, तो तू ध्यानात ठेव आणि मग तुला पाहिजे त्यो तू कर. म्या तुला काय पण बोलणार नाही.
आईकडे बघत रुही म्हणाली, तू बोल आई, मी ऐकतो. तानी तिच्या केसावरनं हात फिरवत म्हणाली, रुया, आता तुवा मुंगळ्या पहिल्यावानी येडा गाबाळा नाय. अगो आता तो त्या खजान्याचा मोठा मालक आहे. त्याला आता काय पण कमी नाही बघ. रुया, तू त्याला असाच बोलत राहिलास तर तुला कटाळून छान दुसरा पाठ पण लावायला कमी करणार नाही. रुया, बाप्या माणसाची जात लय वंगाळ असती बघ. अगो पैका असला की बामणाची पोर पण मुंगळ्याला मिळल, एवढा ध्यानामध्ये ठेव आणि सांभाळून राह. आपल्या आईचं हे बोलणं ऐकून रुही एकदम उसळली आणि म्हणाली, आय बाण धर्म्या दादा, तो धनगरी ईक कशापायी करत होते ग? आणि रातच्याला मुंगळ्या आणि बा कशापायी घोंगडं पांघरून छान गेलतं ग? तेव्हा गांगरलेल्या तानीनं त्या रात्री घोंगडं पांघरून जाताना मुंगळ्या आणि बस्त्याने तिला बजावून सांगितलं होतं, तेच खोटं सांगत रुहीला म्हणाली, अगो रुया, त्या लंगड्या किन्नाला ते धनगरी विष पाहिजे होतं आणि त्या बदल्यात तो मुंगळ्याला बाबळीचं रान देणार होता. मुंगळ्याने त्याला विचारलं की ही इश तुला कशाला पाहिजे? तर तो म्हणला, मुंगळ्या, माझ्यावर विश्वास ठेव, मी ते विष वाईट कारणासाठी वापरणार नाही, मला हवं आहे ते. आणि मुंगळ्याने पण विचार केला, जर आपल्याला ते बाबळीचं रान मिळतं आहे तर त्याला ते धनगरी विष द्यावं. त्यांनी ते दिलं. तेव्हा तो ते विष लवकुशला घालेल असं त्याला आणि तुझ्या बाला माहिती नव्हतं. तेव्हा रुयाला कळलं की आपली आई खोटं बोलतीये. तरी ती धनगराची पोर रुया, तिने ती विचार केला की त्यांच्या जातीत असं कोणी वैर धरून माणसं तोडतात, त्यात लवकुश फक्त बैल होते. आता गाई म्हशी खाण्यासाठी माणसं गुरंढोरं मारतात ना, आणि त्या लवकुशसाठी आपण आपल्या संसारावर का निखारा ठेवायचा? आता जरी बानं मुंगळ्यानं त्या बैलांना मारलं असेल तर कुण्या माणसाचा त्यांनी काही खूनबिन केला नव्हता. साध्या बैलांना त्यांनी किन्ना शर्यती जिंकावं म्हणून मारलं. त्यांच्या धनगरी जातीत असं नेहमी घडत आलं होतं. त्यावेळी रुयाला आराकाकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी लवकुश काय होते हे माहिती नव्हतं. आणि नंतर तानी रामशाला घेऊन गेल्यानंतर रुया फक्त आपल्या मुंगळ्याचाच विचार करत होती. त्यावेळी आपल्या आईचं बोलणं तिला फार लागलं होतं. आपल्याशिवाय आपल्या पतीच्या आयुष्यात कोणी यावं हे तिला कदापिही सहन झालं नसतं. तिचं आपल्या पतीवर फार प्रेम होतं. तेव्हाच तिला आठवलं, एकदा मुंगळ्या त्या किन्नाकडून असाच दारू पिऊन आला होता, तेव्हा तिला जवळ घेऊ बघणाऱ्या मुंगळ्याला तिने दूर लोटलं होतं आणि त्यावेळी तो अडखळत म्हणाला होता, रुया, तू आता मना बाहेरचा शेण खायला लावणार आहेस. अगो त्या कातकरी बाया त्या पैका उडवला ना तर आता लुगडं वर करून छान माया मोहरं येतील, पण म्या तुला सांभाळितो. माह तुझ्यावर लय माया आहे, पण तू असं काही बाई बडबडत तो एकटाच झोपला. तेव्हा ती रागानं कूस पालटून पटकन झोपली. आणि आत्ता रुहीला वाटत होतं की देवा, आपण अनेकदा आपल्या नवऱ्याला असं झिडकारलं होतं. त्या क्षणी रुहीला आपली चूक कळली होती. खरंच तिच्या नवऱ्याजवळ एखाद्या राजाकडे असावी एवढी धनसंपत्ती होती आणि तो मनात आणलं तर कुठलीही मजा मारू शकत होता. तसंच त्यांनी मनात आणलं तर तो तिच्या आईवडिलांना आणि धर्म्या दादालासुद्धा लाथ मारून बाहेर काढू शकत होता. पण त्यांनी कधी तसला विचार न करता तिच्या कुटुंबाला आपलं म्हणून त्याच्या संसारात घेतलं होतं. तिचे तर तो प्रत्येक लाड पुरवायचा. तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याला मान्य होती. फक्त लंगड्या किन्नाकडे त्याचं जाणं तिला आवडत नाही. त्या एकाच गोष्टीत त्यांनी तिचं कधी ऐकलं नव्हतं. आणि आता त्या गोष्टीचा विचार करताना तिला वाटलं की त्यांनी का त्या किन्नाकडे जाऊ नये. तसे मांजरीवाडीत प्रत्येकजण त्याच्यापासून दूर राहत होते. इथे कोणालाच, त्या सातमाईच्या आज्जेला आणि तिथल्या माणसांनासुद्धा इथे धनगरांनी राहावं हे मान्य नव्हतं. त्यांना कातकरी रामोशी भिल्ल चालत होते, पण धनगर नको होते. का? कशासाठी? आपल्या नवऱ्यानं इथं कोणाचं काही वाईट केलेलं नाही आहे. उलट तो आजपर्यंत गावाला धरून आहे. ती आराची पोर पळाली तेव्हा हा सुद्धा सगळ्या गावाबरोबर तिला शोधायला धावला होता. आपण ह्या मांजरीवाडीचेच समजून तो त्या गावच्या बैठकीला त्याला आमंत्रण नसतानासुद्धा जात होता, पण त्याला कोणीही जवळ केलं नव्हतं. आणि याला अपवाद होता तो फक्त त्या वंगाळ किन्नाचा. आणि कुणी जर आपल्याला मान देत असतं तर त्या व्यक्तीजवळ मैत्री ही होतेच ना. तसंच झालं मुंगळ्याचं. या सगळ्या विचारांनी रुहीने त्या क्षणी ठरवलं की ह्या पुढे आपल्या नवऱ्याच्या कुठल्याही भानगडीत आपण न पडता फक्त त्याच्यावर खूप प्रेम करायचं. त्याला आपल्या मोकळ्या केसात घट्ट बांधून ठेवायचं.
या सगळ्या विचारांनी कधी एकदा आपला नवरा घरी येतो असं तिला झालं होतं आणि रुया मुंगळ्याची आतुरतेनं वाट बघायला लागली. इकडे दुपार होता होता आम्ही पोरांनी आमचं वनभोजन आटपलं होतं. तेव्हा खरंच निसर्गाच्या सान्निध्यात असं सर्वांबरोबर हसत खेळत जेवणं किती मस्त वाटतं हे आज आम्हाला कळलं होतं. त्यावेळी जेवता जेवता गुरुजी एकदम यमीला म्हणाले, बाळ यमी, तुला कृष्णराव पंतांनी असं मारलं म्हणून तू घरी कोणाला सांगू नकोस, कारण चुकी तुझी होती. मोठ्यांवर कधीही लहानांनी असे आरोप करू नयेत. तेव्हा जर कृष्णराव पंतांनी, मी मध्येच म्हणाले, गुरुजी त्यांचं नाव कृष्णपंत नाही आहे तर ते लंगड्या किन्ना असं आहे. गुरुजी माझ्याकडे बघत म्हणाले, बाळे सरस्वती, कधीही मोठ्यांना आदरानं संबोधावं. तर यमी, मी काय म्हणत होतो, तुला जर त्या कृष्णराव पंतांनी मारलं असं तुझ्या घरी कळलं तर नंतर मोठ्यात भांडणं होतील. कदाचित त्या भांडणांमुळे काही गैरप्रकार व्हायचा संभव आहे. वडीलधाऱ्यांनी जर एक चापटी मारली तर त्यात काही विशेष गैर असं नाही हो. त्यावेळी गुरुजींचं एवढं लांब लचक पुराण ऐकून यमी म्हणाली, गुरुजी, मी किन्ना काकांनी मला मारलं म्हणून नाही सांगणार. तेव्हा गुरुजींनी मान डोलवली. आमचं वनभोजन आटोपल्यानंतर गुरुजी आम्हाला कालिया नद्याच्या काठी फिरायला घेऊन गेले. तिथे म्हाळसादेवीच्या जत्रेत बैलांच्या धावण्याच्या शर्यती सुरू झाल्या होत्या. तेव्हा आमच्या आराकाकांच्या लवकुशची आठवण सगळ्यांना आली होती. तिथे जमलेले गावकरी किन्ना काकांकडे बघून कुजबुजत होते, पण त्यांचं मात्र कुठेही लक्ष नव्हतं. शेवटी एकदाची ती शर्यत सुरू झाली आणि लवकुश नसल्यामुळे किन्ना काकांचे सांडासारखे माजलेले हिरा मोती तरीसुद्धा अगदी अटीतटीनं जिंकले होते. आमच्या किन्ना काकांचं ते अनेक वर्षांचं स्वप्न शेवटी पूर्ण झालं होतं. पण त्या विजयासाठी किन्ना काकांनी त्या बिचाऱ्या हिरामोतीच्या शेपट्या एवढ्या जोरात पिरगळल्या होत्या की त्या जागेतनं भळाभळा रक्त व्हायला लागलं होतं. तसंच त्यांनी त्या मुक्या जीवाच्या पाठीवर लोखंडाच्या काढणीनं मार करून त्यांची पाठसुद्धा रक्तबंबाळ करून टाकली होती. त्या शर्यतीत त्या भयंकर वेदनांनी हिरामोती जीव घेऊन पळाले होते आणि तिथल्या सगळ्या बैल्यात तेच एक बैल असे रक्तबंबाळ झालेले होते. आमच्या किन्ना काकांनी जी स्थिती हिरामोतीची केली होती ती बघून सगळ्यांना त्यांचा फार राग आला. म्हणून तिथले शर्यत खेळणारे कुणीही शेतकरी त्यांचं अभिनंदन करायला पुढे आले नव्हते. त्या अनेकांचं म्हणणं असं होतं की बैलांना असं मारून विजयी घेणं हे सर्वस्वी अयोग्य आहे, त्यांना विजयाची ढाल देऊ नये. हे ऐकून किन्ना काका त्या गावकऱ्यांकडे बघत ओरडले, कोण मायेचा पूत मला ढाल देणार नाही. मी शर्यत जिंकलोय. इथल्या शर्यतीच्या नियमाप्रमाणे मला ढाल हवी आहे. तरी त्यावेळी त्यांना ढाल देताना ते पाटील जोरात म्हणाले, अवराव, जर पुन्हा कधी शर्यत खेळताना बैलाला मारून त्यांच्या शेपट्या पिरगळल्या तर तुम्हाला ढाल न देता उलट शर्यतीत कधी भाग घेता येणार नाही, हे मी तुम्हाला ताकीद देतोय. किन्ना काकांनी हसत हसत ती ढाल निर्लज्जासारखी घेतली. त्यावेळी काय झालं होतं, ती शर्यत खेळताना किन्ना काकांना आपण काय करतो याचं भान उरलं नव्हतं. ते वेड्यासारखे हिरा मोतीला मारत सुटले होते. तसंच जेव्हा ती विजयाची ढाल त्यांच्या हातात आली तेव्हा ते आपलं भान हरपून नाचत नाचत त्या विजयाच्या ढालीची चुंबनं घेत सुटले होते. आज त्यांचं इतक्या वर्षांचं ते विजयाचं स्वप्न साकार झालं होतं. फक्त त्यांच्या ह्या सुखाच्या अत्युच्च क्षणी त्यांचे कोणी गावकरी नाहीत, तसंच त्यांना अत्यंत आवडणारी रुहीसुद्धा आली नाही याचं त्यांना फार वाईट वाटलं होतं. आता इथे जे कोणी त्यांच्याजवळ होते ते फक्त एक परके धनगर होते. त्यावेळी त्यांना वाटलं होतं की हे सगळं त्या सातमाईच्या थेरडीमुळे घडलं आहे. त्यांनी फक्त ही ढाल मिळवण्यासाठी लवकुशला ठार केलं होतं, आराला काही कापलं नव्हतं ना. किन्ना काकांच्या हातात ती विजयाची ढाल देताना तिथल्या कोणीही टाळ्या वाजवल्या नव्हत्या. तर मुंगळ्या बस्त्यानं आणि धर्म्यानं आणि कावत्या मावत्यानं आणि मुंगळ्याच्या शेतातल्या काही धनगरांनी जराशा टाळ्या वाजवल्या आणि नंतर ते सुद्धा गप्प झाले. या सगळ्या प्रकारामुळे किन्ना काकांचा जरा हिरमोड झाला, पण तशी त्यांना कोणाची पर्वा नव्हती. खरं तर त्यावेळी आरा शर्यतीत भाग घेणार नाही असं किन्ना काकांना वाटलं होतं. त्यामुळे आपण विजयाची ढाल घेणार हा विश्वास त्यांना होता. पण ऐनवेळी आरानं तातूला शर्यतीत लवकुशला देऊन ती विजयाची ढाल खोताच्या पदरी बांधू बघितली होती आणि तेव्हा ते भडकले. त्यांनी लवकुशचा काटा काढून टाकला. आता म्हणतात प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं.
मग त्यांनी ह्या विजयाच्या युद्धात विजयी होण्यासाठी जे काही केलं ते माफच होतं ना. पण हे त्या खोताच्या थेरडीला कोण सांगणार? तिनेच सगळ्यांना भडकून त्यांच्या ह्या आनंदावर विरजण घातलं होतं आणि हे सगळं ते कधीही विसरणार नव्हते. आमच्या कावत्या मावत्यानं नंतर हिरामोतींना पुसून काढलं तेव्हा ते बिचारे डोळे मोठे करून हंबरत पातळ शेण टाकत होते. त्यांच्या त्या तशाही परिस्थितीत किन्ना काकांनी त्यांना आपल्या बैलगाडीला जुंपलं. कावत्या मावत्याच्या हातात गाडीचा कासरा देऊन त्यांच्या मागेच आपल्या गंगी दुमीच्या हाती ती विजयाची ढाल घेऊन ते उभे राहिले. आणि भाडं देऊन लेझीम खेळणारी पोरं फटाके वाजवीत लेझीम खेळत बैलगाडीच्या पुढे होती, तर ढोल आणि ताशेवाले त्यांच्या मागे होते. किन्ना काकांच्या बैलगाडी मागे मुंगळ्या, बस्त्या, धर्म्या आणि काही धनगरांच्या बैलगाड्या होत्या. ते सगळेजण उभं राहून किन्ना काकांचा आणि हिरामोतीचा जय जयकार करत होते. अशी त्यांची वरात मांजरीवाडीत आली तेव्हा ती ढाल घेऊन उभे असलेल्या किन्ना काकांनी आजूबाजूला बघितलं तर त्या रस्त्यावर कोणीच नव्हतं. त्या रस्त्याच्या बाजूनं जाणाऱ्या एका काळ्या कुत्र्यानं सुद्धा त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं नव्हतं. आणि किन्ना काकांना सगळ्या गावकऱ्यांचा भयंकर राग आला होता. पूर्वी आरा काका जेव्हा ती विजयाची ढाल घेऊन आपल्या लवकुशबरोबर गावात येत तेव्हा सगळं गाव त्यांना वाजत गाजत घेऊन येत असे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लवकुशला ओवाळण्यासाठी अनेक सुहासिनी उभ्या असत, पण आज तोच रस्ता सुनसान होता. जणू त्या ढोल ताशाचे आवाज कोणाला ऐकूच येत नव्हते. सगळ्यांचे कान फुटलेले होते. किन्ना काकांना त्यावेळी वाटलं निदान ह्या मुंगळ्यानं रुही आणि तानीला तरी ओवाळायला सांगायला हवं होतं, तर ते सुद्धा नाही. आणि किन्ना काकांची ती बैलगाडी आमच्या वाड्यासमोर आली आणि काही विचार करून किन्ना काका ती ढाल घेऊन खाली उतरले. तेव्हा त्यांनी कावत्याला हिरामोतींना बैलगाडीच्या जोखडातून सोडवायला सांगितलं होतं आणि ते हिरामोतीसह आमच्या वाड्याच्या बंद दरवाजाजवळ आले आणि जोरात ते दार ठोठवून आजीला हाकारलं. खरं तर आजीनं ज्यावेळी दुरून ढोल ताशांचा आणि लेझीम खेळायचा आवाज ऐकला होता तेव्हा आम्हा सगळ्यांना कळलं होतं की आमचे किन्ना काका जिंकलेत. आजीने तातूला वाड्याचं पुढचं दार लावून घ्यायला सांगितलं होतं. त्यावेळी आमची पुरुष मंडळी शेतावर गेली होती, तर आजी, आत्या आणि आमच्या आया आम्हा पोरांसह ओसरीवर उभं राहून तो किन्ना काकांच्या विजयाचा जल्लोष ऐकत होतो. त्यावेळी किन्ना काकांची बैलगाडी आमच्या वाड्यासमोर थांबल्याचं आम्हाला जाणवलं. नंतर लगेच त्यांचं ते बंद दार ठोठवत आजीला बोलावणं आम्हाला ऐकू आलं. आत्या म्हणाली, आये, किन्ना त्याची ती ढाल आणि हिरामोतीला सातमाईंच्या पायावर घालायला घेऊन आलाय, काय करायचं? तसं आजीनं हाताने तिला थांब म्हणून स्वतः पुढे होऊन ते दार उघडलं. त्यावेळी आम्ही सगळे तिच्या मागेच उभे होतो. आजीने दार उघडलं आणि ती वाड्याच्या दोन्ही दारांवर हात ठेवून सरळ मध्ये उभी राहिली. तिने बघितलं ते सगळे धनगर किन्ना काकांच्या अवतीभोवती उभे होते. किन्ना काकांच्या बाजूला दुमी, गंगी काकू तसंच मुंगळ्या, बस्त्या, धर्म्या हसत हसत तिथे उभे होते आणि मागे हिरामोती जखमी अवस्थेत तोंडातून लाळ गाळत उभे होते. आम्ही सर्वजण बघत असताना किन्ना काका जोरात म्हणाले, आये, माझा हिरामोती आज जिंकले. त्यांना आणि ह्या माझ्या जिंकलेल्या विजयाच्या ढालीला गावच्या प्रथेप्रमाणे सातमाईंच्या पायावर ठेवून त्यांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय. तू बाजूला हो आणि वहिनींना माझ्या हिरामोतीला ओवाळायला सांग. आम्ही सगळेजण आजीकडे बघत असताना ती जोरात म्हणाली, अरे कोण रे तू? आणि या धनगरांना घेऊन माझ्या दाराशी का आलायस? जा बाबा, पुढे जा आणि कुणा धनगराच्या वाड्यातल्या म्हसोबा पुढे तुझी ही जिंकलेली ढाल आणि हिरामोतींना ठेवून त्यांचा आशीर्वाद घे. हा वाडा खोताचा आहे, धनगराचा नाही. आणि एवढं किन्ना काकांना सुनावून माझ्या आजीने किन्ना काकांच्या तोंडावर दार लावून टाकलं. ते बघून किन्ना काका एवढे चिडले की त्यांनी आपला संयम घालून बंद दारावर 2 लाथा घातल्या. दुमी काकूंनी प्रसंग ओळखून चटकन आपल्याला नवऱ्याला धरलं आणि म्हणाल्या, अहो, कुणाचं बरं न पाहणारी ही माणसं आहेत. चला, तुम्ही आपल्या वाड्यावर आय वाट बघत असेल आपली. तेव्हा आम्हा सगळ्यांना शिव्या देत देत किन्ना काका निघून गेले. आमच्या किन्ना काकांनी शर्यत जिंकली आहे हे त्या जल्लोषामुळे सगळ्या मांजरीवाडीला कळलं होतं, परंतु कुणीही त्यावेळी किन्ना काकांचं अभिनंदन करायला पुढे आलं नव्हतं. आमच्या बिचाऱ्या आरा काकांनी देखील तो जल्लोष ऐकला होता. त्यांना ते पूर्वीचे दिवस आठवले होते. खरंच त्या दिवसांचा क्षण आणि क्षण सोनेरी सुखाचा होता. परंतु नंतर गौरी आपल्याबरोबर ते सर्व सोनेरी सुखाचे क्षण घेऊन मागेही वळून न बघता निघून गेली होती.
खरं तर तेव्हा आराकाकांना माहिती होतं, अंधारात सावली होऊन वावरणाऱ्या त्या धनगरांनी किन्नाच्या सांगण्यावरनं त्याच्या लवकुशला ते धनगरी विष देऊन ठार केलेलं आहे. तसं त्यांनी मनात आणलं तर ते ह्या सगळ्याचा सहज बदला घेऊ शकत होते. तरी आता त्यांना काही करायचं नव्हतं. ते फार थकले होते आणि त्या क्षणी अचानक त्यांना वाटलं, एक तऱ्हेनं आपले लवकुश गेले ते बरंच झालं. त्यांच्या जाण्यानं त्यांच्यावरचा एक बोजा उतरला. आता त्यांच्या कोणाच्याच मायेच्या पाशात त्यांना अडकून राहायचं नव्हतं. त्यांच्या गौरींनी त्यांना जो धक्का दिला होता त्यामुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते ते. त्यांना त्या क्षणी असंही वाटलं की आपल्या सीतेनं देखील संपून जाऊन त्यांना संपूर्ण मोकळं करावं. ते मात्र गौरीची वाट बघत थांबणार होते. ती येणार हे त्यांना पक्कं माहिती होतं आणि केवळ तिने असं का केलं हा एक प्रश्न तिला विचारण्यासाठी ते जिवंत राहणार होते. तोपर्यंत त्यांना हे सगळं नाईलाजानं भोगावंच लागणार होतं. इकडे किन्ना काकांच्या वाड्यात कांता आजींनी त्या 4-5 धनगरांच्या बायकांना बोलावून पूजेची सगळी तयारी करून ठेवली होती. तसं त्यांच्या मदतीला त्यांचे रामोशी, त्यांच्या बायका आलेल्याच होत्या. गावाचं एक कुणी त्यांच्या वाड्याकडे फिरकलेलं नव्हतं. त्या रागानं पुटपुटल्या, ह्या सगळ्या मेल्यांचे डोळे फुटतात. नंतर त्याच विचारांनी त्या वाड्याबाहेर अंगणात येऊन आपल्या किन्नाची वाट बघत उभ्या राहिल्या होत्या. शेवटी एकदाची त्यांच्या अंगणात हिरा मोतीची बैलगाडी येऊन उभी राहिली. किन्ना काका, आये मी जिंकलो, बघ मी ढाल आणली, असं ओरडत बैलगाडीतनं खाली उतरले आणि पळत पळत आपल्या आईकडे गेले. तेव्हा दुमी आणि गंगी काकू बैलगाडीतनं उतरल्या होत्या आणि कांता आजीनं अभिमानानं ती ढाला हातात घेऊन तिचं चुंबन घेतलं होतं. तेव्हा जखमी हिरा मोतीकडे त्यांचं लक्षसुद्धा गेलं नव्हतं. नंतर आलेल्या धनगरणीकडनं पूजेचं ताट घेऊन दुमी आणि गंगी काकूंनी त्या विजयाच्या ढालीला आणि हिरा मोतीला ओवाळलं. तेव्हा किन्ना काकांनी बघितलं त्या धनगरणीच्या आणि रामोशाच्या बायकांमध्ये रुही आणि तानी कुठेच नव्हत्या. किन्ना काकांनी रागानं आपला ओठ चावला होता. आज एवढा आनंदाचा दिवस असताना सगळ्याच गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध घडत होत्या. म्हणूनच म्हणतात, कुठलीही मोठी गोष्ट किंवा काम करताना त्या गोष्टीवर किंवा कामावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा लागतो, नाहीतर मग हे आमच्या किन्ना काकासारखं होतं. थोडक्यात काय, माणसाने एखादी गोष्ट घेताना ती चांगलं वागून घ्यावी, म्हणजे त्याचं फळसुद्धा चांगलं मिळतं. आमच्या कांता आजीनं दुमी आणि गंगू काकूकडनं रात्रीच पुरणपोळीसाठी हे एवढं सगळं पुरण वाढून ठेवलं होतं. नंतर दुमी आणि गंगू काकू किन्ना काकांबरोबर जत्रेला गेल्यानंतर त्यांनी त्या पुरणपोळ्या धनगरणी आणि रामोशाच्या बायकांकडनं तयार करून घेतल्या होत्या. दुमी आणि गंगी काकूंनी हिरा मोतीच्या तोंडी तो पुरणपोळीचा घास भरवला होता. त्यावेळी किन्ना काकांनी मुंगळ्याला हळूच विचारलं, मुंगळ्या, रुही आणि तानी का नाही आल्या? तसा मुंगळ्या एकदम भडकून म्हणाला, किन्ना, रुयाला तो रुया वहिनी म्हणायचा आणि तानीला तानी आय बोलायचा, आणि त्या कशा बाई तुझ्या वाड्यात येतील? काय म्या शर्यत जिंकली का? पण तुला काय रे त्या दोघीची चौकशी पडली? मुंगळ्याच्या त्या डाफरण्यावर किन्ना काका गप्प बसले होते. नंतर सगळे धनगर रामोशी त्या पुरणपोळ्या खाऊन ढेकर देत निघून गेले होते. सर्वजण गेल्यावर किन्ना काका आपल्या आईजवळ जाऊन खिन्नपणे म्हणाले, आये, आज माझं अनेक वर्षांचं ते विजयाची ढाल जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. तरी बघ, त्या सातमाईंच्या आयेमुळे गावानं माझ्याकडे पाहिलंसुद्धा नाही. आता तू सांग आये, बोकडाच्या तंगडीबरोबर दारू हवीच का नाही? तसं मला माझ्या या विजयात गावकरी हवेत. आये, आराच्या लवकुशच्या विजयानंतर गाव कसा त्याच्या अंगणात लोटत होता आणि माझं अंगण बघ रिकामं आहे. कांता आजी म्हणाल्या, पोरा, ती आंबा पूर्वीपासून तशीच आहे. तिला वाटतं मांजरीवाडी फक्त तिची आणि सातमाईंची आहे. तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. अरे माझ्या गबरू मर्दा, तू फक्त एवढं बघ, उद्या 5 बकरे आणि 15 कोंबड्या हाणून वडे तळून गावाला गाव जेवणाचं आमंत्रण देऊ. दारूसुद्धा आणायची. मग बघ कसं सगळं गाव त्या गाव जेवणावर तुटून पडतंय. अंगण गावकऱ्यांनी भरून जाईल. आणि नंतर तू या ढालीचं आणि तुझ्या हिरा मोतीचं फक्त कौतुक ऐकत अंगणात बस. अरे, अंगणात गुळाची ढेप ठेवली की मुंगळे आपोआप येतील, त्या गुळाच्या ढेपीला चिकटतील. त्यावेळी किन्ना काकांना आपल्या आईचं भयंकर कौतुक वाटलं होतं.
ज्या गोष्टीचा ते सकाळपासून विचार करून हैराण झाले होते त्या गोष्टीचा तोडगा त्यांच्या हुशार आईनं क्षणात काढला होता. तशी त्यांची आई मुळातच फार डोकेबाज. त्यामुळे किन्ना काकांचा आपल्या आईच्या प्रत्येक गोष्टीवर फार विश्वास होता, कारण तिची प्रत्येक गोष्ट त्यांना नेहमी फायद्यात पडत असे. आता तिच्याच हुशारीमुळे त्यांना दुमीबरोबर ती लाल लवंगी मिरची गंगीसुद्धा मिळाली होती. त्यांना एकदम वाटलं आपली ही आय फार दुर्मिळ आय आहे आणि अशी आय मिळायला फार चांगलं नशीब लागतं. दुसऱ्या दिवशी कावत्या मावत्यानं सगळ्या गावाला बोकडा कोंबड्याच्या गावजेवणाचं आमंत्रण दिलं. त्यावेळी ती बेरकी पोरं मुद्दाम आराकाकांच्या वाड्यातसुद्धा आमंत्रण द्यायला गेली होती. त्यावेळी नेहमीप्रमाणे आराकाकावर आढ्याकडे बघत बसले होते. त्यांना तसं बघून ते दोघं आपल्याशीच हसले आणि नंतर ते आराकाकांकडे बघून काय बडबडले तिथे आराकाकांचं लक्षच नव्हतं. तसा कावत्या एकदम ओरडला, आराकाका. तसे ते दचकून उठले आणि म्हणाले, कुणाचं? लवकुशच्या श्राद्धाचं जेवण आहे? बरं, मी गौरी आली की येतो हां. आणि ते पुन्हा झोपले, आढ्याकडे बघत राहिले. मावत्या हळूच म्हणाला, चल हा गडी पार कामातनं गेलाय. नंतर ते सीता काकूंना सांगायला गेले तेव्हा सीता काकू त्या दोघांवर चिडल्या आणि म्हणाल्या, कावत्या मावत्या तुम्ही इथनं निघा, पुन्हा कसलं आमंत्रण घेऊन आमच्याकडे यायचं नाही. सगळ्यात शेवटी ते दोघं आमच्या वाड्यावर भीत भीत आले आणि त्यांनी आजीला ते गाव जेवणावळीच्या आमंत्रणाचं सांगितलं. माझी आजी स्पष्टपणे म्हणाली, कावत्या मावत्या आम्ही धनगर रामोशीच्या पंक्तीला बसून जेवत नाही, तेव्हा आम्ही कोणी येणार नाही, तुम्ही निघा. तसे ते दोघे काही न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी रामोशांनी किन्नाच्या अंगणात येऊन 5 बकरे कोंबड्या तोडल्या. तेव्हा दुमी आणि गंगी काकूंनी वडे तळले होते तर किन्ना काकांनी दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. त्यावेळी रामोशाच्या आणि धनगराच्या बायकांनी तो मटणावाड्याचा स्वयंपाक केला होता. किन्ना काकांनी आपल्या अंगणात एक टेबल ठेवून त्याच्यावरती विजयाची ढाल ठेवून तिला हळद कुंकू होऊन फुलं घालून ठेवली. त्यावेळी त्या टेबलाजवळ हिरा मोती त्या मारानं आजारी होऊन पातळ शेण टाकत उभे होते. तेव्हाच दुमी काकू पूजेची थाळी घेऊन बाहेर आल्या आणि त्यांनी ती पूजेची थाळी खाली ठेवून त्या काही आणण्यासाठी आत गेल्या. तेव्हा सतत दुखावलेल्या अंगानं कळवळणाऱ्या मोतीनं त्या पूजेच्या थाळीतच शेण टाकलं. तसं बाहेर नारळ घेऊन येणाऱ्या गंगी काकूंनी ते बघितलं आणि पूजेची थाळी आत आणत ती दुमी काकूंना म्हणाली, दुमी अक्का, अगं ह्या पूजेच्या थाळीत मोतीनं शेण टाकलं, हा फार मोठा अपशकुन आहे. तेव्हा चुलीजवळ बसून मटण कोरड्यास आणि वडे खात बसलेल्या कांता आजी एक अख्खा वडा आपल्या तोंडात कोंबून बोबड्या शब्दात म्हणाल्या, अवदसांनो, तुम्ही दोघे अपशकुनी माझ्या वाड्यात असताना आणखीन दुसरा कुठला अपशकुन होणार आहे? चल दुमे, ती पूजेची थाळी साफ कर, दुसरी पूजेची थाळी तयार कर. आणि गंगे, तुझे काय डोळे फुटले का? तुला दिसत नाही माझ्या ताटातले वडे संपले? हे बघ, वडे आणि कोंबडीच्या 2 चांगल्या तांगड्या या ताटात घालून आण जा. तशा आमच्या दुमी आणि गंगी काकू आपापल्या कामाला लागल्या. आपल्या वाड्यात पूजेची आणि गावजेवणाची सगळी तयारी करून किन्ना काका, कांता आजी सगळ्या गावकऱ्यांची वाट बघत बसले होते. किन्ना काकांनी ढोल आणि ताशेवाल्याला थांबवून ठेवलं होतं. सगळे गावकरी आले की त्या ढोल ताशाच्या आवाजात त्यांना हिरा मोतीची पूजा आणि त्या ढालीची पूजा करून सगळ्या गावासमोर मिरवायचं होतं. पण इथे त्यांचं ते भलं मोठं अंगण रिकामच होतं. तेव्हा कांता आजी त्यांना धीर देत म्हणाल्या, अरे किन्ना, फुकटचं गाव जेवण कोणी सोडत नाही, येतील सगळे गावकरी येतील. असं म्हणता म्हणता बराच वेळ गेला होता. त्यातल्या त्यात किन्ना काकांना वाटलं जरी त्यांच्या हिरा मोतीला पूजायला रुही आली नाही तरी तिला या जेवणावळीला मोंगळ्या जरूर आणलंच. हे धनगर कोणाची फुकट मिळणारी जेवणावळ सोडत नाहीत हे किन्नाला चांगलं माहिती होतं. नंतर वाईट किन्नाच्या नजरेसमोर ती रामशाला चोळी वर करून दूध पाजणारी रुयाचा दिसत राहिली होती आणि किन्ना काका थोडा वेळ का होईना मुंगळ्याच्या रुहीकरता गावकऱ्यांना विसरले होते. नंतर दुपार टळून गेली तरी कोणी गावकरी किन्ना काकांच्या अंगणात आले नव्हते. तसे भयंकर चिडलेले किन्ना काका कावत्या मावत्याला म्हणाले, अरे कावत्या मावत्या, तुम्ही आत्ता शाळेकडे जा, त्या मास्तरड्याला उचलून इथे घेऊन या. म्हणजे गावचा मास्तर इथे जेवणावळीला आलाय असं समजताच गाव इथे येईल हादडायला. तसं बरं बा, असं म्हणून कावत्या मावत्या शाळेकडे पळाले. पण थोड्या वेळानं हात हलवत परत आले. म्हणाले, बा आम्ही शाळेत गेलो तर गुरुजी शाळेत नव्हते, ते सातमाईंच्या वाड्यावर गेले होते.
तेव्हा आम्ही त्यांना तिथे जाऊन बोलवलं तर ते म्हणाले, कावत्या मावत्या, तुम्ही कृष्णराव पंतांना माझा निरोप द्या की माझं दुपारचं भोजन झालं आहे. गरज नसताना उगाच खाणं हे प्रकृतीला हानिकारक असतं, तरी मला क्षमा करा. तसे संतापानं किन्ना काका ओरडले, च्या मारी ह्या मास्तरडेच्या, साल्याला उलटा टांगायला पाहिजे. साला जेव्हा बघावं तेव्हा सातमाईच्या वाड्याला धरून बसतो. आमचे किन्ना काका असे संतापलेले असताना थोड्या वेळानं मुंगळ्या, बस्त्या, धर्म्या, काळूराम आणि थोडे धनगर त्या गाव जेवणावळीला आले. रुही आणि तानी काही आल्या नव्हत्या. तसेच फक्त किन्ना काकांचे कातकरी आणि रामोशी त्या जेवणावळीला येऊन अंगणाबाहेर जेवणाचा वास घेत बसले होते, पण बाकी गावकऱ्यांचे कातकरी, रामोशी कुणीही तिथे आलेलं नव्हतं. तेव्हा आज पहिल्यांदा आमच्या किन्ना काकांना आणि मुंगळ्यालासुद्धा माझ्या अंबा आजीचं मांजरीवाडीवरचं वर्चस्व जाणवलं होतं. माझ्या आजीच्या एका सांगण्यावर संपूर्ण मांजरीवाडी किन्ना काकांपासून दूर सरकली होती. आमच्या या किन्ना काकांनी ती विजयाची ढाल जरूर जिंकली होती, पण त्या ढालीबरोबर गावकऱ्यांच्या समवेत वाजत गाजत सुवासिनींकडनं ओवाळून घेत यायचं हे त्यांचं सुखद स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. त्यात त्यांना अतिशय आवडणारी ती रुया त्यांच्या इथल्या कुठल्याच समारंभाला आलेली नव्हती. किन्ना काकांचं ते विजयाच्या ढालीचं गाव जेवण फक्त ते ढोल ताशेवाले, धनगर, त्यांचे रामोशी आणि कातकरी जेवून गेले. नंतर सगळ्यात वाईट आणि दुःखदायक घडलं ते त्यांचे उमदे हिरा मोती त्या भयंकर मारानं जखमी होऊन अवघ्या 2च दिवसात पातळ शेण टाकत खाली पडून ताठ झाले. ते पुन्हा उठलेच नाहीत. तेव्हा निर्दयी किन्ना काकांनी त्यांना आपल्या रामोशाला देऊन टाकलं. त्यावेळी पूजेच्या थाळीचा अपशकुन खरा ठरला होता. माझ्या आजीला हे सगळं समजल्यावर ती आम्हा सगळ्यांना म्हणाली, रामदास, जो जसे पेरतो तसेच ते उगवते. कुणा निर्दोषाच्या रक्ताचा डाग रक्तानंच पुसला जातो आणि निर्दोष लवकुशच्या रक्ताचा डाग किन्ना काकांच्या हिरा मोतीनं आपला प्राणत्याग करून पुसला होता. आमच्या गुरुजींना जेव्हा हे कळलं की किन्ना काकांचे हिरा मोती गेले, तेव्हा त्यांनी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायला सांगून त्या दोघांनाही श्रद्धांजली वाहिली होती. आमच्या किन्ना काकांनी ते कसे निर्दयी आहेत हे अनेक वेळा मांजरीवाडीला दाखवून दिलेलं होतं. आत्तासुद्धा त्यांना विजयाची ढाल मिळवून देणाऱ्या आणि त्यांच्या मारानं मृत्यू पावलेल्या आपल्या हिरा मोतीला त्यांनी निदान त्यांचे उपकार मानून आणि आपला निर्दयीपणा थोडा वेळ बाजूला ठेवून त्यांना त्यांच्या गोठ्यात लवकुशसारखी मुठमाती द्यावी असं त्यांना अजिबात वाटलेलं नव्हतं. त्यांनी त्या हिरा मोतीला सरळ आपल्या रामोशांना खाण्यासाठी देऊन टाकलं होतं आणि आपण कुठल्या निर्दयी अंतःकरणाचे आहोत हे पुन्हा एकदा सगळ्यांना दाखवून दिलं होतं. तसं त्यांनी मागे ढवळ्या पावल्याला ठार मारून आपण कसे आहोत हे दाखवलं होतं. पण नंतर का कोणास ठाऊक आमच्या किन्ना काकांनी हिरा मोतीनंतर पुन्हा कधी शर्यत खेळायला दुसरे बैल आणले नाहीत. अशा या किन्ना काकांच्या शर्यतीनंतर एकदा यमीनं गुरुजींचं बोलणं विसरून त्या वनभोजनाच्या दिवशी किन्ना काकांनी आपल्याला कसं मारलं ते सांगितलं होतं. नंतर आजींनी, विठ्ठल काकांनी आणि कमळी काकूंनी काय झालं म्हणून मला आणि सगुणेला विचारल्यानंतर आम्ही सगळं खरं खरं ते सांगितलं. परिणामी नंतर विठ्ठल काका, रामदास काका, दौलती काका, लिंबोण्या काका आणि राम काका किन्ना काकांच्या वाड्यावर जाऊन त्यांच्याशी चांगले भांडून आले होते. त्यावेळी आजीनं यमीला 2 फटके दिले आणि म्हणाली, यमे, तू आपलं तोंड वाटेल तिथे वाजवू नकोस, तुला मध्ये मध्ये बोलायची फार वाईट सवय आहे. पण नंतर ते किन्ना काकांच्या विजयाच्या शर्यतीचं प्रकरण संपून गेलं आणि आम्ही पोरं आमच्या वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागलो. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे आमच्या शाळेचं सातमाई विद्या मंदिरात रूपांतर. ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.